नमस्कार. मी आज बनवते मच्छीची कढी. त्यासाठी मच्छी आणलेली आहे. हे बघा, छानपैकी मच्छी आणलेली आहे. तारलीची मच्छी आहे, ताजी आहे, छानपैकी आहे. हे बघा, छानपैकी ही मच्छी आणलेली आहे. आता ही मच्छी मी नीट करून घेते. असं थोडं काढून टाकायचं. हे बघा, खवळं असतात ना, ते जरा नीट करायचे आणि डोक्याकडून कापून घ्यायचं. ही अशी छानपैकी नीट करून घ्यायची. ही बघा, अशी नीट करून घ्यायची. पैकी अशी छानपैकी नीट करून घ्यायची. बघा, सगळे असे मी आता नीट करून घेते. आता ही मच्छी मी नीट करून घेतली. ही बघा, ही छानपैकी आता नीट करून घेतली आहे, साफ करून घेतली आहे. आता मी ह्याला आता मी मीठ लावून ठेवते थोडा वेळ. मच्छीची कढीसाठी हे खोबरं घेतलंय, ही हळद घेतली आहे, ही लसूण घेतली आहे, कांदा घेतलाय आणि ही तिरफळं घेतली आहे. आम्ही मिरच्या घेतल्या, हे धणे घेतले. हे ह्याच्यातच टाकणार आहे. हा मिक्सर घेतलाय. मिक्सरमध्ये मी पहिल्या मिरच्या टाकणार, थोड्या बारीक करून घेणार आहे. हे आता मी वाटण करून घेते. मिरच्या पहिल्या थोडं पाणी टाकणार. हे बघा, बारीक होण्यापुरतं. ही मिरची थोडी बारीक करून घेतली, मिरची धणे. आता हे बाकीचं मी त्याच्यातच टाकणार आहे आणि वाटून घेणार आहे. हे बघा, ही लसूण, कांदा, तिरफळं आणि ही हळद आणि हे खोबरं, हे सगळं मी एकत्रच वाटून घेणार आहे. छानपैकी वाटून घेतो. अजून थोडं पाणी टाकून घेते. आता मी वाटून घेतलंय. आता मी मच्छी फोडणीला देते. आता ही मी कढई ठेवलेली आहे मच्छीला. हे आता मी इथे कढई ठेवलेली आहे, कढई करायला घेते. त्यासाठी थोडं तेल टाकते. आता लसूण फोडणीला टाकते आणि हे आता मी वाटण ओतते आणि मिक्सर धुवून घेतलेलं पाणी ओतलं. आता मी ढवळून घेते. आता चवीपुरतं मीठ टाकते आणि कोकम टाकते. ढवळून घेते. आता छानपैकी कढी उकळलेली आहे. हे बघा, आता मी ह्याच्यात मच्छी टाकते. छान ढवळून घेते. हे बघा, मच्छी टाकली आणि छान एक उकळ काढलेला आहे. हा बघा, मच्छी टाकून एक उकळ छानपैकी काढलेलं आहे. आता ही मच्छी छान झालेली, शिजलेली आहे. उकळ
आलेली आहे. मच्छी टाकली ही बघा, छानपैकी अगदी शिजून आलेली आहे. हे बघा मच्छी, कढी पण एकदम छान झाली. ही बघा, कलर बघा छान आलाय. हे बघा, हे बघा छानपैकी मच्छी पण शिजलेली आहे. हे बघा, आणि कढी पण छान झाली आहे. हे बघा, लाल छान कलर आलेला आहे. हा बघा, कढीला पण छान कलर आलेला आहे. हा बघा, सुंदर उत्तम चुलीवरची आमटी लागते, एवढी टेस्टी लागते. म्हणून चुलीवर करायला घेतो. मच्छी वगैरे असली की चुलीवरची छानपैकी लागते, चव येते तिला. आता मी आग कमी करून घेते. आता झाकण लावून घेते. हे बघा, थोडं असं झाकण लावून घेतलं. हे बघा, झाकण ठेवलेलं आहे. आता ही कढी छानपैकी झालेली आहे. कढी छानपैकी झालेली आहे. वर झाकण ठेवलंय. आता मी ही उतरून ठेवते. मालवणी पद्धतीने ही कारल्याची कढी मी बनवलेली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.